फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा तोच विवळण्याचा आवाज इतक्या वर्षांनी. त्यात ती पोटूशी पोरी येते उद्या घरी. देवा देवा, विभा आटपलं का? निघायला हवं. अगं संध्याकाळच्यात जर का पोचायचं असेल ना गावाला तर लवकरात लवकर निघायला पाहिजे. अरे पण अवी, मी खरंच तिथे येणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे या अशा अवस्थेत. तेच तर म्हणतोय मी. अशा अवस्थेत मी तुला इथे 3-4 दिवसासाठी नाही एकटीला सोडून जाऊ शकत. आणि किती दिवस झाले गावाकडे आपण कोणाला भेटलेलो नाहीये. ती रिया पण तुझी सारखी आठवण करत असते. मान्य आहे, पण प्रवास इतका लांबचा आहे, वाटेत काही त्रास झाला, प्रॉब्लेम आला तर? विभा, आपण एसटीने जाणार आहोत का? अगं कार घेऊन चाललोय. काही वाटलं तर आपण थांबत थांबत जाऊ शकतो ना. आणि हे बघ, तसंही अजून 3 महिने डिलिव्हरीला आणि डॉक्टरांचा ओके तर मी घेतलेलाच आहे. बरं बाबा, ठीक आहे. मला एक सांग की आपण मुंबईला परत येताना आई आपल्या बरोबर येणार आहेत ना? ऑफकोर्स. अगं तिच्या सुनेचं पहिलं बाळणपण आहे. ते तिच्या देखरेखीखालीच व्हायला पाहिजे, नाही का? चला, झाली तयारी. निघायचं? अजिबात सामान उचलायचं नाही. आय एम ऑलवेज ॲट युअर सर्व्हिस मॅडम. चल. काका काकी आले. आला वाटतं. विभा काकी, अगं हळू ग. चल पटकन. अगं सावकाश, हळूहळू जाऊया. एवढी घाई कसली आहे? हळूहळू म्हणजे बाळाला त्रास नको होऊ दे ना, बरोबर ना? वेडा बायको. काय रे, उशीर का झाला? अरे नाही, थोडं हळूहळू आलो. मध्ये घाटात विभाला जरा त्रास झाला ना, म्हणून थांबलो होतो. बरं बरं, चल चल आज चल.
आवाज कसला आहे? काय माहित, काल मी पण ऐकला असाच आवाज. पुन्हा तोच विचित्र आवाज. काका, तू कॉमिक्स आणलेस माझ्यासाठी मुंबईहून? हा अरे कॉमिक्स आणलेस ना? रिया, अगं कॉमिक्स आणले तुझ्यासाठी. विभाच्या बॅग येते, नंतर देतो तुला. अभि भाऊजी, विभा नाही आली अजून? तिला तिला अचानक खूप ताप भरून आलाय. काय? व्हॉट? आणि तू हे आत्ता सांगतोयस? नाही म्हणजे मी सांगणारच होतो, पण अभि भाऊजी, अहो मला नाही का सांगायचं? मी आले असते ना. हरी, विभाचा चहा आणि नाश्ता तिच्या रूम मध्ये पाठवून. तुम्ही तुमच्या गोळ्या घेतल्यात आजच्या? विसरलो बघ. आणते, थांबा. खूप ताप आहे का रे विभाला? हा म्हणजे मी मोजला नाही, पण अंग खूप तापलंय रे तिचं. तू एक काम कर, तिला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. ह्या अशा परिस्थितीत म्हणजे ती कॅरिंग असताना ही असली आजारपणं बरी नाहीत रे. दादा, डॉक्टर म्हणजे? हो, इथे एक ते गेटवेल नर्सिंग होम नावाचं नर्सिंग होम आहे, तिथे चांगले डॉक्टर आहेत. आणि एक काम कर, तुझे मुंबईतल्या गायनाकोलॉजिस्टचे रिपोर्ट्स पण बरोबर घेऊन जा. अहो तर मी येऊ का बरोबर? अरे तू कशाला उगीच त्रास करून घेतोस? मी जाईन तिला घेऊन. आणि तुला इतरही काही कामं असतीलच की. हो अरे, तिथे आपल्या हायवेवर एक नवीन वायनरी सुरू झालेली आहे. त्यांच्या डिरेक्टरना भेटायचं आहे. आपल्या बागांमधल्या द्राक्षांमध्ये ते इंटरेस्टेड आहेत. बरं, तू नको काळजी करू, मी विभाला घेऊन जाईन. ह्या गोळ्या घ्या.
हा. अभि भाऊजी हे पहा, हे असं असतं. अहो मागच्या वर्षीच यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि सध्या बीपी नेहमीच हाय असतं, तरीही गोळ्या घेण्याची ही अशी टाळाटाळ. आता तुम्हीच सांगा बरं यांना. माइल्ड हार्ट अटॅक होता रे, उगाच ही काळजी करते. दादा, वहिनी अगदी बरोबर बोलतीये. तू वेळच्या वेळी औषधं घेतलीच पाहिजे. बरं बाबा, घेतो. पण तू विभाला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा, हा? आणि गाडी सावकाश चालव, काय? ठीक आहे. वेल, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, पण टेम्परेचर खूप आहे आणि ते उतरणं जरुरी आहे. ही औषधं घ्या आणि आठवडाभर कंप्लीट बेड रेस्ट. डॉक्टर, पण म्हणजे आम्हाला परवा मुंबईला जायचं होतं. नो, आय वोंट ॲडवाइज दॅट. शी नीड्स कंप्लीट रेस्ट. ओके डॉक्टर, थँक्यू. चल. रिया, अगं काय झालं? का ओरडले? रिया, रिया, काय झालं बाळा? काय झालं? काय झालं सांग? मी पुस्तक वाचत होते आणि अचानक ते हळदी कुंकू कुठून तरी येऊन पडलं. पण हे कसं झालं? हं? चल, मी तुझं पुस्तक साफ करून देते. चल आपण आज जाऊया. आणि कुठे गेली? आई, सुनीता, काहीतरी अभद्र अशुभ घडतंय गो कालपासून. पण हा प्रकार? अगं ते हळद कुंकवाचं माझ्या खोलीतल्या कपाटात आणि करंड्याच्या पेटीत होतं. पण मग इथे रियाच्या पुस्तकावर कसं आलं ते? अशुभ संकेत, अशुभ संकेत गो बाई. अरिष्टाचे, अनिष्टाचे संकेत? हो, संकेतच. काहीतरी विचित्र घडणार आहे, विचित्र घडणार आहे काहीतरी. आणि त्यात विभा आले. 6 महिन्याचे गरोदर. अहो, आणि तिला तापही आहे. सकाळी मी पाहिलं तर तिच्या अंगाचे चटके बसत होते. तेच म्हणते मी,
वाचव रे बाबा देवा, परमेश्वरा तूच वाचव रे बाबा आता. अहो पण असले प्रकार आपल्या घरात कधीच नाही घडले याआधी. घडलं होतं ना तुझं लग्न होण्याच्या आधी, कितीतरी आधी. अरिष्ट, अमंगल, अभद्र, अशुभ. आई अहो पण नेमकं काय घडलं होतं तेव्हा? तेव्हा ना नाही, जाऊ दे ना, तू कशाला उगाच त्रास करून घेतेस. जे घडणार आहे त्याला सामोरे जाण्याशिवाय मार्ग नाही दुसरा. हे बघ, तुझा खोलीत जा. ती रिया घाबरले ना, जा तिला सांभाळ जा बाळा. वहिनी, अगं किती वेळ बसून राहणार आहेस? बरीच रात्र झाली. तू झोप हवं तर. भाऊजी अहो माझी नका काळजी करू तुम्ही, मी झोपेन नंतर. मला विभाची फार काळजी वाटते हो. बघ ना, औषधं घेऊनही ताप नाही उतरत आहे. प्रवासाची दगदग तिला झेपलेली दिसत नाहीये. खरं तर ना या अवस्थेत तुम्ही तिला आणायलाच नको होतं. मलाही आता असंच वाटायला लागलंय. बरं डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांचं म्हणणं की बाकी सगळं नॉर्मल आहे, पण आठवडाभर तरी बेड रेस्ट घ्यावी लागेल. म्हणजे मला मुंबईला जाणं कॅन्सल करावं लागेल बहुतेक. अहो कशाला? भाऊजी तुमची कामं खोळंबलेली असतील. हवं तर तुम्ही एकटे जा मुंबईला, विभाला इथेच राहू द्यात. आम्ही आहोत ना सगळे तिची काळजी घ्यायला. अगं पण ही एवढी आजारी असताना तसंही मुंबईत माझं कामात लक्ष लागणार नाही. हा विचित्र आवाज कसला? माहित नाही भाऊजी. अहो गेले 3-4 दिवस असाच आवाज येतोय. आणि कधी कधी तर ना अगदी जवळून आल्यासारखं वाटतो. ती बाई विभाग, कुठली बाई? वीर, ती बाई विहिरीवर बसली. अरे कोण बसलंय विहिरीवर? कुठली बाई? भाऊजी असू द्यात ना. अहो तापेत बडबडत असेल किंवा एखादं स्वप्न पडलं असेल तिला. होईल शांत. विभा शांत हो, शांत हो विभा. आणि कुठे गेली? हा आईचा आवाज आहे. आई, आई! तो आवाज त्या गिरिजेचाच होता.
हे सगळे अशुभाचे संकेत आहेत रे बाबांनो. आता कोणीतरी मरणार या घरात. आई अगं काय बोलतेस काय तू? आई आई अगं अगं काय झालं आई? काय स्वप्न वगैरे पाहिलंस का तू? नाही मला ती दिसली, ती प्रत्यक्षात आली होती इथे. स्वप्नात नाही रे, प्रत्यक्षात. ती कोण दिसली तुला? अरे ती गिरिजा. गिरिजा हो. गिरिजा? कोण गिरिजा? गिरिजा म्हणजे तुमची पणजी. तुमच्या पणजोबांची पहिली बायको. अगं पण ती कशी दिसेल? ती तर कधीच. हो रे बाबा, मला माहित आहे ती कधीच गेले, पण तिचं भूत आहे रे इथे. खरं. आई, अगं काय सांगतेस काय तू? आई आई हे बघ, तुला नक्की स्वप्न पडलं असेल. नाही रे बाबा, स्वप्न नाही, तिचं भूत आहे इथे. गेले 3-4 दिवस काय प्रकार घडतात माहित आहे ना तुम्हाला? तू विवळण्याचा भेसूर आवाज, ती हवेळी कावळ्यांची कावकाव. होय, आम्ही आत्ताच ऐकलंय. तो आवाज त्या गिरिजेचाच होता. हे सगळे अशुभाचे संकेत आहेत रे बाबांनो. आता कोणीतरी मरणार या घरात. आई अगं काय बोलतेस काय तू? हे बघा, मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, फक्त सावध करायचंय. पण होणारी गोष्ट आपण टाळू शकत नाही रे बाबांनो. आई अगं कोण गिरिजा? तिच्या विवळण्याचा आणि आपल्या घरात कोणतरी मरण्याचा काय संबंध आहे तो? मला तर काही कळेनासच झालं. आजवर तुम्हाला मी कधीच काहीच सांगितलं नाही, पण आता सांगणं गरजेचं झालंय. ही हकीकत तुम्हाला कळायलाच हवी. आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगायलाच लागेल. इतक्या वर्षात कधी सांगितली नव्हती. सुधीर, अवी, तुमचे पणजोबा हेरमराव घाटगे ह्या गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील मातब्बर असामी होती. पिढीजात श्रीमंती, हाती अमाप पैसा. हेरमरावांचं एका गरीब पण सुसंस्कृत घरातील गिरिजेशी लग्न झालं. हे घर हेरमरावांनीच बांधलं. गिरिजा आणि हेरमराव या घरात राहायला लागले. कर्तृत्वहीन माणसाकडे अमाप पैसा आला ना वारसा हक्काने, की त्याचं जे होतं तेच हेरमरावांचं झालं. हेरमराव कमालीचा व्यसनी, चंगीभंगी आणि बदफैली बदला होता, आणि त्यातून संशयी स्वभाव. त्यांची बायको मात्र सात्विक, सोज्वळ, गरीब होती स्वभावाने. पतिव्रता होती. नवऱ्याचे सगळे अन्याय अपराध पोटात घालायची ती. ते 1942च्या क्रांतीचे दिवस होते. साऱ्या देशात क्रांतीचे वारे वाहत होते, आणि अशात अचानक एक दिवस खिडकीतून उडी मारलेला तो तरुण स्वातंत्र्याच्या आंदोलनातला एक क्रांतिकारी होता. नाना पाटलांच्या प्रति सरकारचा तो भूमिगत कार्यकर्ता होता.
अनेक दिवसांपासून तो पोलिसांचा डोळा चुकवून लपत छपत फिरत होता. मात्र पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि ते त्याचा पाठलाग करू लागले. त्यांच्यापासून बचावण्यासाठी म्हणून तो या घरात शिरला होता. फक्त काही वेळ त्याला या घरात आसरा हवा होता. काय करावं हे गिरिजेला सुचेना. आणि त्याच वेळी खोलीबाहेर हेरमराव आले. हेरमरावनं गिरिजेला विचारलं, बोल बोल, कोण होता तो तुझा जार? कुलटे, माझ्या माघारी हे धंदे करतेस? गिरिजेनं त्याला खरा प्रकार सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण हेरमराव ऐकेच नाही. संशय पिशाच्यानं त्याला पुरतं झपाटून टाकलं होतं. तू माझ्या पातिव्रत्यावर संशय घेतलास? माझ्या? मी मरण पत्करेन, पण तुला आणि घाडगांच्या पुढच्या पिढ्यांना जगू देणार नाही. प्रत्येक पिढीत मी तुझ्या घरातला एकाचा जीव घेणार. हा शाप आहे माझा, शाप. प्रत्येक पिढीत मी तुझ्या घरातला एकाचा जीव घेणार. हा शाप आहे माझा, शाप. अहो भाऊजी, पिशाच आहे ते. असू देत, पिशाच असू दे नाहीतर कोणी असू दे, मी नाही घाबरत. माझ्या बायकोला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला असं नाही मरून देणार. आय वोंट लेट यू डाय विभा. गिरिजेनं स्वतःला विहिरीत उडी मारून संपवून टाकलं. आणि तो क्रांतिकारी खिडकीतून पळून जाताना बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यांच्याच तोंडून ही हकीकत कळली. गिरिजेला आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून त्यांना शिक्षा झालीच नाही, पण क्रांतिकारकाला पकडून दिलं म्हणून त्यांना राव बहादूर पदवी मिळाली. पण त्यांना आयुष्यभर सुख लाभलंच नाही. त्यांनी दुसरं लग्नही केलं, पण त्यांची दुसरी बायको गरोदर असताना असेच अशुभ संकेत व्हायला लागले. आता होत आहेत तसे. घरातल्यांना गिरिजेचं विवळणं ऐकू येऊ लागलं, असंच बेसूर. आणि तिचं ते भूत केस मोकळे सोडलेले. हो, आणि ज्या क्षणी तिनं केस विंचरले त्याच क्षणी हेरमरावांच्या दुसऱ्या बायकोचा मृत्यू झाला. हेरमरावांनी पुन्हा लग्नाचा घाट घातला. त्यांच्या तिसऱ्या बायकोला 2 मुलं झाली. एक म्हणजे तुमचे आजोबा, म्हणजे माझे सासरे. त्यांना काही झालं नाही, पण त्यांचे भाऊ गिरिजेनं त्यांचा बळी घेतला. सुधीर, अवी, तुम्हाला एक गोष्ट मी कधीच सांगितली नव्हती. तुमचे वडील गेले तेव्हा तुम्ही मुंबईला हॉस्टेलमध्ये होता. ते गेले त्याआधीचे काही दिवस असेच अशुभ संकेत होत होते. आणि ज्या रात्री तुमचे बाबा गेले ना, त्या रात्री मी गिरिजाला केस विंचरताना पाहिलं होतं रे. माय गॉड. मग आता काय होणार ते त्या परमेश्वरालाच ठाऊक.
नाहीतर त्या गिरीजाला सुधीर, अवी, अरे त्या पेटीतली फणी गिरीजा घेऊन गेली. म्हणजे आपल्या घरात कोणीतरी विभा विभा आई आई विभा एकटी आहे तिकडे. हो भाऊजी, आपण दोघे तिकडे जाऊयात. अहो तुम्ही आई जवळच थांबा. आई, आम्ही आलो आत्ता. आई विभा, विभा विभा, 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 भाऊजी बरी येईल. ताप थोडा वाढलाय तिचा. आपल्याला सकाळी डॉक्टरांना बोलवायलाच लागणार आहे. बहिणी, अगं डॉक्टरांना बोलवू, पण डॉक्टर तरी काय करणार ग? हे सगळं त्या गिरीच्यामुळे होतंय. तिचाच काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. अहो पण आपण तरी काय करणार? मी करीन. परत एकदा दिसू तर देत. अहो भाऊजी, पिशाच आहे ते. असू देत, पिशाच असू दे, नाहीतर कोणी असू दे, मी नाही घाबरत. माझ्या बायकोला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला असं नाही मरून देणार. आय वोंट लेट यू डाय विभा. आय वोंट लेट यू डाय. आय वोंट लेट यू डाय. आई, विभा अकुला काय झालंय ग? अगं तिला खूप ताप आलाय. आजारी आहे ना ती. आणि तिच्या पोटातलं बाळ तेही आजारी आहे. अरे डॉक्टर साहेबांची बॅग जरा गाडीत ठेवून ये. हो. डॉक्टर घाडगे साहेब, मी तुम्हाला खोट्या आशेवर ठेवू इच्छित नाही. हो, द पेशंट इज क्रिटिकल. त्या फार सिरियस आहेत. जर टेम्परेचर असंच वाढत गेलं तर ब्रेन फ्युअर होऊन पेशंट कोमातही जाऊ शकतो. अहो पण डॉक्टर, याच्यावर काही इलाज? मी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे. रात्रीपर्यंत ताप उतरला नाही तर मात्र त्यांना ॲडमिट करावं लागेल. रात्रीपर्यंत वाट पहा. ताप उतरला नाही तर मात्र फोन करा. मी लगेच ॲम्ब्युलन्स पाठवून देईन. थँक्यू डॉक्टर. प्लीज कीप इन माइंड, मिसेस विभा आणि त्यांचं होणारं बाळ दोघांनाही धोका आहे. येतो मी. हे गिरीजा, बस झाला तुझा जीव घेणा खेळ. मी तुला जिंकू देणार नाहीये. थांब गिरीजा, नाही थांब. अजून किती जीवांचा बळी घेणारच बयो? अजून तुझं काळीच थंड नाही झालं का ग? पुरे थांब आता. पिढ्यान पिढ्या असेच बळी घेत राहणार आहेस का तू?
माझी सून 2 जीवांची आहे, तिचं काही वाईट करू नकोस ग. तू हवं तर माझे प्राण घे, पण तिला सोड ग बयो. दादा, मला वाटतं आपण डॉक्टरांना फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवून घेऊ. हो 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 हो, तसंच करायला हवं. पुन्हा ती झाडं. आज मी सोडणार नाही तिला. अभि अभि, अरे काय करतोयस? कुठे चाललास तू? दादा, तू सगळ्यांबरोबर इथेच थांब. त्या गिरीजाचा बंदोबस्त मला करायलाच हवा. अभि अभि, अरे पण अभि, हे गिरीजा, बस झाला तुझा जीव घेणा खेळ. मी तुला जिंकू देणार नाहीये. थांब गिरीजा, नाही थांब. गिरीजा, मला सोड. मला सोड गिरीजा. नाही गिरीजा, गिरीजा नको, गिरीजा नको. नाही गिरीजा. सुरेखा काय झालं? असं कसं गेलं? विभा, काय झालं? काय झालं? विभा तर काय झालं रे बाळा? सुधीर, काय झालं? काय झालं? सुधीर, काय झालं रे बाळा? काय झालं? दादा, सुधीर बोल ना रे. चांडाळीने शेवटी जीव घेतलाच माझ्या सुधीरचा. शाप खरा केला का तिने? खरा केला. तुम्ही आत जाऊ नका, आत जाऊ नका. इथून पळा आतमध्ये ना. माहितीये मला, तुम्ही कुठेही पळून गेलात ना तरी ती तुम्हाला सोडणार नाही. अरे पण का? आम्ही तर काहीच केलेलं नाहीये. मृत्यू अंगावर येताना
तो तुमची पाप किंवा पुण्य मोजून बघत नाही. आम्ही काय करायचं आता?